सोशल मीडिया स्टार ज्यांचे सोशल मीडियावरती 2.5 मिलियन फॉलोअर्स आहेत आणि मराठी बिग बॉसचे जे विनर आहेत सूरज चव्हाण, त्यांचा झापूक झुपूक हा चित्रपट आता रिलीज झालेला आहे. तो बघण्यासाठी प्रेक्षकांनी केली थिएटरला एकच गर्दी. गौतमी पाटीलच्या घुंगरू या चित्रपटाला एवढी ओपनिंग मिळाली नव्हती जेवढी या शिंगरूच्या सूरज चव्हाणच्या चित्रपटाला पहिल्या दिवशी ओपनिंग मिळाली. ज्या लोकांनी बिग बॉस मध्ये सूरज चव्हाणला डोक्यावरती उचलून घेतलं ते लोक चित्रपट बघायला जात नाहीये. अरे कमाल आहे. मी त्याच्यावरती रोस्ट केल्यानंतर लोक खाली कमेंट बॉक्स मध्ये अक्षरशः शिव्या देत होते. तू सूरज चव्हाण वरती जळते, तुला देखवत नाहीये गरीबाचं पोरग पुढे चाललंय तर सूरज चव्हाण बिग बॉस मध्ये चालला म्हणून तुझी जळते. जा पिक्चर बघायला, सपोर्ट करा गाईज. असे सिनेमे आले पाहिजेत मराठीमध्ये. असं काय करता नंतर मग आपल्याला समोर येऊन मराठी, हिंदी, मल्याळम मध्ये भांडण करायचंय की नाही, की मल्याळम मध्ये का चांगले सिनेमे बनतात, मराठीमध्ये का चांगले सिनेमे बनत नाही, तरी का ऑडियन्स जात नाही मराठी सिनेमे बघायला. बघा हे चित्रपट. आणि त्यानंतर हेच लोक इंटरव्ह्यू मध्ये येऊन रडत बसतात की छावासारख्या चित्रपटामध्ये छत्रपती संभाजीराजांची जी भूमिका आहे ती मराठी कलाकाराने केली पाहिजे होती. नाही, मराठी चित्रपटांना चांगले दिवस नाही आले कारण लोक थिएटरमध्ये जाऊन मराठी चित्रपट बघत नाहीत असं अजिबात नाहीये. मराठीची जी ऑडियन्स आहे ना ती एक नंबर हुशार आहे, माहितीये का. त्यांना माहितीये की कुठले चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघितले पाहिजेत, कुठल्या चित्रपटांना पैसे खर्च केले पाहिजेत. 200, 300, 400 रुपये देऊन लोक रीलवरती जे माकडचाळे बघतात तेच माकडचाळे लोक थिएटरमध्ये जाऊन का बघतील. अशी बनवा बनवी हा जर सिनेमा अजून रिलीज केला ना तर लोक जातील, बघतील आणि तेवढीच गर्दी करतील. कारण तो एव्हरग्रीन सिनेमा होता. लोकांना ती कॉमेडी अजूनही रिलेव्हंट वाटते. टाइमपास, दुनियादारी, बाई पण भारी देवा, काकण, काकस्पर्श, मी शिवाजीराजा भोसले बोलतोय, वाळवी यांसारखे कित्येक सिनेमे आहेत जे की खरंच खूप वाखाणण्याजोगे आहेत. मराठीमध्ये खरंच खूप चांगली ऑडियन्स आहे ज्यांना थिएटरला जाऊन असे सिनेमे बघायला आवडतं. सिंपतीच्या नावाखाली त्याला जिंकून तर दिलंय खरं बिग बॉस, त्यानंतर त्याला काम मिळवून देण्यासाठी पिक्चर देखील काढला. खरं सांगू का, मला तर तो अजूनही डिझर्विंग विनर वाटत नाही. खूप सारे लोक होते जे ऍक्च्युली डिझर्विंग आहेत आणि त्याला जो चित्रपट मिळालाय, ठीक आहे, चला गरीबाचा मुलगा आहे, तो पुढे जातोय, नो डाऊट, सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. माझं असं कितीतरी मित्र आहेत जे की NSD मधनं पास आउट झालेले आहेत, जे एका छोट्याशा रोलसाठी दिवस रात्र मेहनत करतात, त्या ऑडिशनच्या रांगेमध्ये दिवस रात्र उभे राहतात आणि सोशल मीडियावरती कुठले तरी असले फालतू डायलॉग बोलून कुणीतरी फेमस होतं आणि त्यांना पिक्चर मिळतात. त्यांच्या साईड रोल मध्ये यांना काम करावं लागतं, ज्यांनी की NSD मध्ये काम केलेलं आहे. या लोकांना कधी ना कधीतरी काम मिळेल, या लोकांचं कधी ना कधीतरी यांना फळ मिळेल. पण तरी देखील जे मोठमोठे डिरेक्टर आहेत त्यांनी आता तरी या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की सोशल मीडियाची जी स्टारडम आहे ती थिएटरमध्ये ऑडियन्स खेचून आणू नाही शकत.